तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे मंगळवार, 7:15 होऊन गेलेत आणि मी आज रात्री जेवणात पनीर पुलाव बनवणार आहे। तर म्हटलं चला त्याची रेसिपी हे तुमच्यासोबत शेअर करूया। त्याचबरोबर कोथिंबीर वडी देखील बनवणार आहे, पण त्याची रेसिपी काही शेअर करणार नाही आहे कारण ती ऑलरेडी बनवून झाली, फक्त तळायची बाकी आहे। तर मी आज ती तळणार नाही आहे, थोडीशी परतवून घेणार आहे तेलात। पण हो, पनीर पुलावची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। आणि तुम्ही पाहू शकताय की मी तांदळापेक्षा जास्ती ना त्याच्यात भाज्या वापरल्यात, त्यामुळे ती टेस्टी तर आहेच पण त्याचसोबत हेल्दी पण आहे। पण यावेळेस मी जो तांदूळ वापरणार आहे ना तो इंद्रायणी तांदूळ आहे, बासमती नाही आहे। टेस्टमध्ये असा काही वेगळा फरक पडत नाही, उलट जास्ती छान लागते। फक्त दिसताना त्याचे जे दाणे आहेत ना तांदळाचे भाताचे ते थोडे छोटे छोटे दिसतात, बाकी वेगळं काही वाटत नाही। ही खाली गेली होती खेळायला, आत्ताच वरती आली। माझी बाकीची सगळी तयारी झाली, हे येतील म्हणून मी थांबले होते, म्हणजे गरम गरम खाता येईल। आणि हे बारकं आमचं इथे खेळते। मानू म्हणा, चलो जास्ती वेळ नाही घालवत, नाही तर वेळ लागेल परत बनवायला। तर पनीर पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी ना मी पनीर थोडेसे परतवून घेतले, कारण कच्चे पनीर मला फारसे आवडत नाही आणि हे पनीर मला थोडे कमी वाटले होते, त्यामुळे मी अजून पनीर घातले आणि तेही परतवून घेतले। कारण मी पनीर जास्त प्रमाणात टाकणार आहे, ज्याने प्रोटीन मिळेल आणि पोटही लवकर भरले जाईल यासाठी। मी याच्यात स्वीट कॉर्नही घालणार होते, तुम्ही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर, पण मला यांना आवडेल की नाही हा डाऊट होता, म्हणून मी ते काही घातलं नाही। पनीर छान असं परतवून झाल्यावर मी कढईत ना तूप घालून घेतलं, गावरान तूप, तेल नाही वापरले। तूप छान गरम झाल्यावर त्याच्यात कांदा घालून घेतला, तो थोडासा परतवला, त्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली, ती छान अशी परतवल्यानंतर ज्या काही मी भाज्या घेतल्या होत्या, मी इथे शिमला मिरची घेतली होती, गाजर, बीन्स, टॅमॅटो घेतले होते, हे सगळं मी आता एक एक करून यात घालून घेणार आहे आणि छान असं परतवून घेणार आहे। आपल्याला याच्यात पाणी घालून हे शिजवायचं नाही, हे फक्त वाफेवर शिजलं पाहिजे। पाणी घालून शिजवलं ना त्याची टेस्ट वेगळी लागते आणि हे थोडंसं असं वाफेवर शिजलं ना याची टेस्ट अगदी छान लागते, मला तर फार जास्ती आवडते। तर परतताना मी त्याच्यात थोडं मीठ घातलं आहे, कारण याला आपल्याला फक्त वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। मीठ घातल्यावर याचं थोडं पाणी सुटतं भाज्यांना आणि ते वाफेवरनं छान अशा शिजल्या जातात। आता ह्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत म्हटलं कोथिंबीर वड्या कट करून घेऊयात। तर कोथिंबीर वड्या छान शिजल्या गेल्या ना तर अगदी आरामात कट होतात आणि टेस्टलाही छान लागतात। मी तरी शक्यतो अशा शिजवूनच मग करते आणि मस्त अशा ह्या शिजल्यात, त्यामुळे कट किती छान झाल्या त्या तुम्ही पाहू शकता। मी थोड्या थोड्या मोठ्या साईजने कट केल्या होत्या, कारण मला या परतवायच्या आहेत त्यामुळे। तोपर्यंत इकडे आपल्या भाज्या छान अशा शिजून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला याच्यात ना मसाले घालून घ्यायचे। तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे आवडतात ते घालू शकतात। मी एकदा हे चेक केलं की हे शिजलं आहे की नाही व्यवस्थित, त्यासाठी मी झाऱ्यानेच एक गाजर ना कट करून पाहिलं तर ते शिजलं होतं। अगदी गाळ होऊ द्यायचं नाही आहे, फक्त थोडंफार शिजलं पाहिजे, कच्चंही राहता कामा नये आणि पूर्ण गाळही होता कामा नये। तर मी मसाले जे टाकणार आहे ना तर आपल्या मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो ना त्याने टाकते। तर याच्यात मी लाल तिखट घातलं आहे, कांदा लसूण घातलं आहे, थोडासा गरम मसाला घातला आहे, हळद घातली आणि बिर्याणी मसालाही घातला आहे। मला आहे ना थोडे मसाले आवडतात, म्हणजे त्याने टेस्ट खूप छान येते, त्यामुळे मी बऱ्याचशा वेळेस मसालेच वापरत असते। यांना आधी ना मसाले अजिबात आवडायचे नाही, फक्त हिरवी मिरची आवडायची, पण आता तेही मसाले बऱ्या प्रमाणात खातात, त्यांनाही आवडतात या गोष्टी। तर मसाले घालून हे थोडं परतवून घ्यायचं, म्हणजे मसाल्यातला कच्चेपणा निघून जातो। त्यानंतर आपण जे पनीर परतवून घेतलं होतं, काही जण फ्राय करून घेतात, पण मी पनीर अगदी थोड्याशा तेलात परतवलं आहे। तर ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यात शिजवलेला भात घालून घ्यायचा। आता हा इंद्रायणी होता म्हणून थोडासा चिकट झाला, अगदी मोकळा मोकळा नाही आहे। तुम्ही जर याच्याऐवजी बासमती वगैरे वापरला ना तर तो अगदी छान मोकळा होतो आणि मस्त दिसतो। त्यानंतर मी भातावर झाकण ठेवलं आणि अगदी बारीक गॅसवर हे 1-2 मिनटं मी ठेवणार होते, त्यामुळे मग मी ते पलीकडच्या गॅसवर शिफ्ट केलं आणि इकडे पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आणि कोथिंबीर वड्या छान अशा भाजून घेतल्या। अगदी थोडंसं तेल घातलं होतं, पण मस्त लागत होत्या, तेला तळायची अजिबात गरज वाटली नाही आणि असा मस्त आमचा प्लॅन झाला होता रात्रीचा जेवणाचा, मस्त पनीर पुलाव, बीट आणि कोथिंबीर वडी, आणि हे गरमागरम मस्त असा मी पोटभर खाऊन घेतलं। अरे बापरे तर आमची जेवणं झाली आहेत आणि आम्ही निघालो बाहेर जायला, थोडंसं शतपावली करायची आणि बनानाही घेऊन यायचं। तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग, जो मी इथेच थांबवते। आपण भेटत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या। बाय कर ना।
आता कर बाय बाय. आणि त्याला शर्ट पावलं नाही म्हणत आम्ही त्याला चालायलाच म्हणतो. मराठीमध्ये शर्ट पावली असती. कर बाय.